तर हॅलो गाईज, मी कोमल आणि आजची आपल्या दिवसाची सुरुवात झालेली कावळ्यांची शाळा भरलेली पाहून. तुम्ही बघू शकता की ती शहाण्या बाळांसारखे हे कावळे असे मस्त बसलेत आणि काही जण उडत होते. पुढे गेलो तर आपल्या बाप्पाच्या आगमनाची तयारी चाललेली, जे की स्टेशनच्या बाहेर आहे. इथे पायलचं बघा काय चाललंय, खराटा बांधण्याचं काम तिचं चालू होतं जॉबवरती. ते सगळं झालं आणि आमची आत्ताची जी प्लेलिस्ट आहे ती बघू शकता आमच्या जॉबच्या पीसीवर. गणपती बाप्पाचे गाणे आम्ही ऐकतोय सध्या. लोणावळ्यात पावसाने हाहाकार मातवला होता आणि भरपूर सारा धुमाकूळ पावसाने इथे घातलेला आहे. तुम्ही बघू शकता अक्षरशः रस्त्यावरती हा मेन हायवे आणि त्याच्यावरती पाणी साठले, जे की आहे आमच्या स्टोअरच्या समोर. तर म्हटलं चला पावसाचा थोडासा आनंद मी घेत होते, म्हटलं तुम्हालाही देऊ. तर अशा पद्धतीने काहीसा लोणावळ्यात म्हणजे जोरदार पाऊस चालू आहे आणि मी इथे मस्त पाणी उडवत होत्या गाड्या ते पाहत होते. ते सगळं झालं. मला कंपनी द्यायला इथे होती माझ्यासोबत पायल आणि तिची अशी काहीशी मज्जा मस्ती चाललेली. हा स्टोअरचा परिसर आहे आमच्या, तिथे पण भरपूर सारा पाणी झालं होतं. तर ते सगळं शूट केलं आणि लोणावळ्याचा पाऊस कसा असतो हे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू. थोडासा जास्त प्रमाणात असतो. नंतर ना मी जॉबवरून घरी यायला निघाले आणि थोडीशी लोकलमध्ये झोप काढत मी घरी येण्याच्या दिशेने निघाले. पण झोप कुठली लागते मग असंच इकडे तिकडं बाहेर बघत मी घरी आले. नंतर ना इथे घरी आले, उतरले स्टेशनला तर मम्मी आणि माझी बहीण माझी वाट पाहत होते. त्यांना घेऊन गेले मार्केटमध्ये. तिथे पाणीपुरी खाल्ली आणि फ्रूट्स वगैरे घ्यायचे होते आम्हाला आणि थोडी भाजी. तर मग त्याची शॉपिंग चालू केली. ते सगळं घेतलं. घरी आले. रात्री जेवणामध्ये होता व्हेज पुलाव, तो खाल्ला कारण की सगळे थकून आलेले, स्वयंपाक बनवण्याची कोणामध्ये कपॅसिटी नव्हती म्हणून. आणि नंतर ना इथे तुम्हाला माहिती आहे माझी मानेचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, माझी शिरा खडली आहे मानेची. तर त्यामुळे इथे रोज मान शेकावी लागते, तर ती मी शेकली. हॉस्पिटलला मी जाऊन आली आहे आणि दॅट्स इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला ब्लॉग